लई ह्याच्यात जपलेली होती बाग आम्ही. न घरात काय न नसता सुद्धा आम्ही ही बाग लोकांचा पैसा काढून बाग खर्च केलेला आहे बागाला. 50 रुपयाने गेलं तर 35-40 लाखात नुकसान आहे. बागाची काळजी आम्ही लेकरांपेक्षा जास्त घेतलेली होती. आम्ही घरी एक दिवस तेल साखर कमी आणत होतो, पण ह्या गोष्टी आम्ही जास्त आणत होतो. पाऊस रात्री 11 वाजता आला. ती गारपीट आलं, ती बागाची पाक नुकसान झाले. काय कशी जपली होती बाग कशी ही? जपली होती की लई ह्याच्यात जपलेली होती बाग आम्ही. न घरात काय न नसता सुद्धा आम्ही ही बाग लोकांचा पैसा काढून बाग खर्च केलेला आहे बागाला. काय किती एकर बाग आहे तरी? 4-5 एकर बाग आहे. तर किती नुकसान झालं असेल? साधारणपणे किती होईल नुकसानी? 5 एकर माल तर भरपूर आहे. वार गारपीट जास्त होती रात्री. रात्री लई जास्त होती गारपीट व. माझी बाग आहे द्राक्षी 5 एकर. तर कमीत कमी 70 ते 80 टन माल पूर्ण असा झोपल्या गेला, पूर्ण नुकसानगी झालेले, काही तर राहिलेलं नाही. गारपीटमुळे झालेलं आहे, वारं कवदान आणि गारपीटमुळे पूर्ण झालेलं आहे नुकसान. काय म्हणजे काहीच राहिलेलं नाही. आणि ह्याचं काय, तर ही बाग कशी जपली होती, काय कशी काळजी घेतली होती? बागाची काळजी आम्ही लेकरांपेक्षा जास्त घेतलेली होती. आम्ही घरी एक दिवस तेल साखर कमी आणत होतो, पण ह्या गोष्टी आम्ही जास्त आणत होतो. काय फवारण्या वगैरे किती घेतले होते, कसं घेतलं? फवारण्याचं तर काही नाही, मीटच नाही वर राहतून द्या. रात्री मी 12,000चं औषध आणलं सोडायला. आज पाटा औषध द्यायचं लाईट 4ला आल्यावर. काय करता हे आज 11:15 पाऊस चालू झाला, 11:15 12:30पर्यंत पाऊस राहिला. त्यात पूर्ण माझी बागच संपायला अवस्था. किती खर्च आला होता एकंदरीत? खर्च माझा 14 ते 15 लाख रुपये आसपास आहे. तर किती लाखात नुकसान झालं असेल? नुकसान 35-40 लाख नुकसान आहे माझं चालू. 50 रुपयाने गेलं तर 35-40 लाखात नुकसान आहे. शासनाकडून काय अपेक्षित आहे तरी? शासनानं बघावं आणि काळजीपूर्वक ह्याची दखल घ्यावं आणि प्रत्येक गोष्टीत काय आहे ते नुकसान भरपाईच बघायला पाहिजे आणि द्यायला पाहिजे.